ठीक. हा पप्पा, काय आणलं पप्पा पिशवी भरून? बेटा काय आणलं तेच तर दाखवायचंय तुला. ये बस इथं. आज खूप काही आणलेलं आहे बेटा मार्केटमधून. ये ये टिकू बेटा. आता मित्रांनो, प्रत्येक शनिवार रविवारी आम्ही हप्त्याचा भाजीपाला भरून आणतो मार्केटमधनं. काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवतो आता. पप्पा अक्रोड आणलाय. अक्रोड? अक्रोडची शॉपिंग आता नंतर करायची बेटा आपल्याला. आपण मार्केटमध्ये जाऊ ना, तेव्हा काजू बदाम अक्रोड वगैरे ते घेऊया. ओके, कधी जाऊ? नंतर बेटा इव्हिनिंगला जाऊ, किंवा उद्या संडे, तुला पण सुट्टी मला पण सुट्टी. मॉल मध्ये जाऊ. हो बेटा, मॉलमध्ये जाऊ आपण. ओके चला. पण आता सध्या काय काय आणलंय? हिरव्या पालेभाज्या मित्रांनो. म्हणजे सर्वात महत्त्वाचं तर हेच असतं, आपण काय खातो त्याच्यावर आपलं आरोग्य. सगळ्यात बेस्ट काय सांग बेटा? पालक. पालक. टिकूला पण नावं माहिती आहे की नाही ते मी विचारतो त्याला एक एक. ओके, पालक मित्रांनो खूप चांगलं औषध म्हणून आपण याला खाऊ शकतो, पिऊ शकतो. पालकचं सूप कोणी पितात. पालक कशाही प्रकारे मी तुम्ही पिऊ आता? पिऊ शकतो. तू देऊ शकतो आम्ही तुला, द्या तू मग. जर पिला तर. द्या. उलटी नको करू मग नंतर, समजला? एक चांगली गोष्ट म्हणजे टिकूबद्दल, पालेभाज्या सर्व त्याला आवडतात मित्रांनो. मला आवडत नाही पर्सनली पालक, पण पालकचे जेव्हा फायदे जाणून घेतले तेव्हा बघितलं तर खरंच पालक नक्कीच खाल्ली पाहिजे मित्रांनो. ही पालक. ओके, आणि नंतर मेथी. कशी मेथी? हे बघा, 2 जुड्या आणलेल्या आहेत मित्रांनो, मोठ्या मोठ्या. ओके, पालकची असली जोडीदार तर हेच भाजी असते. शेपू पालक सर्वात जास्त फेमस. शेपूची जुडी बघा किती मोठी. हे बघा, पप्पा मी करेलाचा ज्यूस पिऊ शकतो. कारल्याचा ज्यूस. अरे बापरे, खरंच डेरिंग बाज आहे बेटा तू. बघा मित्रांनो किती फ्रेश शेपूची जुडी बघा किती फ्रेश आहे. हे बघा, असं वाटतंय आताच जमिनीतून उपटून आणलेली आहे. हे बघा, ही झाली शेपू. ही खूप थंडी असते ना? हो बेटा. आणि ही कोणती भाजी मित्रांनो? मेथी. ही मेथी नाही, ही मेथी सारखी दिसते पण मेथी नाही मित्रांनो. ही कुठली भाजी आहे? चवळीची भाजी. आणि नंतर आता अजून एक. टिकू काय म्हणता बेटा याला? रॅबिट. रॅबिट नाही, रॅडिश. रॅडिश. हे बघा मित्रांनो किती सुंदर मुळा आहेत. 3 मुळे. मुंबईमध्ये राहून सुद्धा मस्त गावाकडच्या जसे भाज्या मिळतात तशा भाज्या आम्ही इथं शोधून काढलेल्या आहेत आणि त्या भाज्या हप्ताभर आम्ही खातो. हे बघा. आणि नंतर हे काय बेटा? कॅबेज. कॅबेज. पत्ताकोबी. पत्ताकोबीचे छोटे छोटे जेवढे फुलं असतील तेवढे खूप चांगले स्वादिष्ट माझ्यासारखे असतात. छोटे. तुझ्यासारखे छोटे बेटा. इकडे छोटे फुलंच खातात लोक जास्त, मोठं फुल बघून कोणी घेत पण नाही. ओके, ही झाली पत्ताकोबी. नंतर अजून एक औषधी, लौकी. लौकीचा ज्यूस पितात लोक. बरोबर बेटा, लौकीचा ज्यूस पितात. आम्ही ज्यूस प्यायची हिंमत कधी केली नाही. बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामधलं कमी करते लौकी. नंतर पोटासाठी चांगली असते लौकी. नंतर वजन कमी करण्यासाठी लौकीचा ज्यूस पिला जातो मित्रांनो. ब्लड प्रेशर, शुगर तुमचं कंट्रोल करते लौकी. याला काय बोलतो मी आपण? बारीक आहे बाप्पा. हो ना बेटा, तू बारीक आहे पण ताकद येईल तुला. तुझं पोट चांगलं राहील याच्याने. आता बॉडी आली, दाखवू? नंतर दाखव बेटा मला बॉडी तुझी. नाही ओके? बघा. अरे बापरे, वा, खूपच जास्त. माझ्यापेक्षा पण जास्त आहे बेटा बॉडी. तर मित्रांनो आम्ही याची भाजी करून खातो. ज्यूस पितात लोक. हां, कुठल्याही भाजीसोबत तुम्ही मिक्स करून याला खाऊ शकता. सांबर वगैरे आपण जेव्हा बनवतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे शेवग्याच्या शेंगा, लौकी वगैरे हे सगळं मिक्स करून खातो. लौकी गोड असते ना? हां बेटा, नुसती पण खातात तिला काही लोक ज्यांना आवडते ते. मी खातो. हां, तर मित्रांनो ही झाली लौकी. नंतर अजून एक औषधी. बापरे, कोणती शेंग आहे? शेवग्याची शेंग. शेवग्याची शेंग. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ड्रमस्टिक. ड्रम वाजवतो आपण तेव्हा कसा स्टिक असतात त्या वाजवायच्या, तशात त्याला त्याचं नाव दिलेलं आहे ड्रमस्टिक. ओके, हां. तर ही भाजी मित्रांनो एवढी उपयोगी आहे. सगळ्याच आहेत पण ह्या भाजीबद्दल तर स्पेशल सांगायचं असेल तर खूप प्रोटीन्स असतात. पप्पा कारलं. कारलं पण उपयोगी असतं बेटा. कारलं पण खूप चांगलं असतं. पण ही सगळ्यात जास्त. ज्यूस पियासाठी कारलं. होय, कारल्याचा पण ज्यूस प्यायचा, याचा शेवग्याच्या शेंगांचा पण ज्यूस प्यायचा बेटा. तर या शेवग्याच्या शेंगांचा सुद्धा ज्यूस पितो आपण भाजी वगैरे जेव्हा सूप बनतो याचावाला, तो ज्यूस पण सूप प्यायला पाहिजे आपण याचावाला. याच्यामध्ये नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर ठीक आहे, पण नसेल खात तुम्ही नॉनव्हेज तर नॉनव्हेजच्या जागी तुम्ही ह्या शेंगा खा.
याचा आपल्या आहारामध्ये घ्या. खूप ताकद आहे या शेंगांमध्ये मित्रांनो. हड्डी तुटते वगैरे, ऑपरेशन होतं, फ्रॅक्चर वगैरेचं. माझ्या फ्रेंडचा कशी हड्डी तुटली आहे. हो ना बेटा. मग त्या लोकांना डॉक्टर सुद्धा सांगतात की शेवग्याच्या शेंगा तुम्ही खा, कारण की याच्यामध्ये हड्डीला मजबूत करायची ताकद असते मित्रांनो. पप्पाच्या हा भोपळा आहे. भोपळा आहे बेटा हा. पप्पा इंग्लिश मध्ये काय म्हणता. इंग्लिश मध्ये याला पंपकिन म्हणता बेटा, पंपकिन. बेटा ही भाजीनी आपल्याला भाजी बनवायची. ओके, पप्पा फ्रूट आहे. फ्रूट आहे, बरोबर बोलला तू, फ्रूट आहे म्हणता. गाजर बघा मित्रांनो, किती सुंदर गाजर आहेत. आता याचा आपण काय बनवणार बेटा. हलवा. गाजरचा हलवा बनवणार. प्रत्येक वेळी आम्ही अशी गाजरं आणतो मोठे मोठे आणि त्याचा हलवा बनवून खातो. गाजर डोळ्यांसाठी खूप चांगलं असतं. डोळ्यांसाठी. येस बेटा, तुमची जर नजर कमजोर असेल, डोळ्यांचे काही विकार असतील, तर गाजर तुम्ही कुठल्याही प्रकारे खा मित्रांनो. गाजर तुम्ही सलाद मधून खा किंवा हलवा करा गाजरचा, कसंही खा तुम्ही. ज्यूस पण. ज्यूस प्या. पोट पण साफ करण्यासाठी गाजर तुम्ही खा. एक एवढं मोठं गाजर एक दिवसाला जरी तुम्ही खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगला इफेक्ट दिसेल त्याचा. हे सगळ्यात मोठं आहे. सगळ्यात मोठं हे बेटा. हा ठीक आहे बेटा, चला आता दुसरं एक बाकी आहे. हे बघा काय बेटा हे. हम्म. माहिती तुला, याला म्हणतात स्वीट पोटॅटो. ओके, आणि मराठीत काय म्हणतात. रताळे. रताळे. रताळे आहेत मित्रांनो. हे दोन प्रकारे खातो. एक तर भाजून खातो आणि दुसरं म्हणजे बॉईल करून खातो. दोन. बरोबर, अशा दोन प्रकारे आम्ही याला खातो. आणि साखर दुधामध्ये साखर टाकून मिक्स करून त्यात ते खूप चांगलं लागतं. ओके, 3 पॉइंट आहे. हो बेटा, 3 पॉइंट आहे. मी काय पॉइंट सांगतोय तो मस्त आहे तो. वा, चला एक हप्त्याचा भाजीपाला पप्पा आमचा 100 भाजी आहे. स्टॉक आलेला आहे मित्रांनो. आता हप्ताभर आम्ही एक एक भाजी अशी बनवून खाणार आहोत. विकणार? बाय बाय. विकायची नाही बेटा आपल्याला, ही आपण आपल्यासाठी खायला आणली बेटा, समजलं का. ओके, हा चला बेटा, बाय बाय. बाय.